दापोडे संघाचं 50 धावांचा पाठलाग करताना इन ॲक्शनमध्ये आपण स्वराज्य कशीर संघ पाहतोय. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, बेल कमी घ्या. गोलंदाज दिनेश, फुलेंचा चेंडू ऑन साइडचा फटका साजला आणि चेंडू आउट ऑफ दी पार्क. चेंडू आउट ऑफ दी पार्क. पुन्हा एकदा सामन्याला कलाटणी, सामन्यामध्ये रंगत सुरास. गोल्डन षटकार येईल का? एक चेंडू बाकी आहे. उद्यापासून फक्त 6 धावा दूर. अति क्षमता आहे या फलंदाजामध्ये. डावखुला फलंदाज सर्वेश सामना जिंकून दिला तर चर्चेचा विषय गावामध्ये होईल. अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका आणि ज्या क्षणाला ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका आपण सर्वेशाच्या बॅटमधून पाहिला. चेंडू आउट ऑफ दी पार्क. शेवटचा अंतिम चेंडू बाकी, विजयासाठी अजूनही 6 धावांची गरज. गोल्डन षटकार येईल का? ती क्षमता देखील आहे. गोलंदाज दिनेश, खराब चेंडू दिशाहीन चेंडू स्क्वेअर मारा आपण पाहतोय. येणारा एक चेंडू, विजयासाठी 5 ची गरज. सर्वेश याच्याकडे एक चांगली क्षमता आहे. डावखुरा फलंदाज आहे आणि विस्फोटक फलंदाज आहे सर्वात महत्वाचा. आता मात्र सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी. किती 3 राहिले ना, वाईट 2 धावा केल्या ना, 3 राहिल्या. 3 धावांची गरज आहे. सामना होता कुठे ना आला कुठे. सामन्याला कलाटणी, सामना होता कुठं आणि आला कुठं. काय जबरदस्त सामना, प्रेक्षकांचं मनोरंजन. शेवटचा अंतिम चेंडू बाकी, विजयासाठी फक्त 3 धावांची गरज. चौकार आला तर कशीर संघ विजय संपादित करेल. एक चेंडू 3 धावा. हॅलो ग्राउंड, हॅलो. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे, विजयासाठी 3 धावांची गरज. गोलंदाज सज्ज, मार्गाचा 55 क्रॉस करतोय. स्ट्राईक रोडे करतो संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज जयेश. आणि याच बरोबर महत्वाच्या सामन्यामधून विजय संपादित करताना स्वराज्य कशाही गोल्डन चौकार. काय जबरदस्त चौकार. शेवटचं अंतिम षटक प्रगती पथावर असताना 22 धावा, 22 पाहिजे ना, 22 ची गरज. आणि त्या 22 धावा काय जबरदस्त खेळ.